तर त्यामुळे काहीतरी नाव त्यांना पाठवायला लागलं वगैरे. त्यामुळे खरं म्हणजे नोबेल पारितोषिकांनी काय फरक पडणार आहे. आपल्या देशामध्ये इतकी मोठे लेखक होऊन गेले. आता प्रेमचंद सारखा लेखक आहे हिंदी मधला, हा फार म्हणजे श्रेष्ठ दर्जाचा लेखक आहे. म्हणजे आता मी तुम्हाला तुलनाच सांगतो की समजा आता तुम्ही तुमच्यापैकी निदान काहींनी वाचलेला असेल तो V.S. नायपॉल नावाचा भारतीय वंशाचाच लेखक आहे, जो इंग्रजीमध्ये लिहितो. कारण तो वेस्ट इंडिजमध्ये जन्माला आणि इंग्लंडमध्ये हे केलं, त्यांनी इंग्रजीतच लेखन केलं. मी वाचलेला आहे एनिग्मा ऑफ अरायव्हल म्हणा, किंवा त्या बेंड इन द गँजेस, किंवा वुंडेड सिव्हिलायझेशन, अशी अनेक पुस्तकं मी त्याची वाचलेली. मी प्रेमचंद वाचलेलं. प्रेमचंदाच्या पायाशी बसायची सुद्धा लायकी नाही त्या V.S. नायपॉलची. पण आता त्याला मिळालं नोबेल पारितोषिक. आता ते हळूहळू उदाहरणार्थ व्यक्त करतात, महात्मा गांधीजींना आम्ही दिलं नाही, आमचं चुकलं सगळं. या सगळ्याला काय अर्थ नसतो. त्यामुळं या गोष्टींचा फारसा आपण विचारही करू नये. आपला आजचा जो विषय आहे साहित्य कशासाठी, तर मी काय करतो, जरा थोडीशी एक 5-7 मिनिटं माणसाच्या माणूस होण्यापासून करतो. एक वेळ साधारणतः किती, 1 तासभर तरी ना. साधारणतः डेसमंड मॉरिस नावाचा एक शास्त्रज्ञ आहे, प्राणीशास्त्रज्ञ. त्याची बरीच पुस्तकं आहेत. एक पुस्तकाचं नाव आहे ह्युमन झू. त्याच्यामध्ये तो असा एक हे मांडतो, काय म्हणूया त्याला, हायपोथिसिस. म्हणजे तो सिद्धांत नाही, हायपोथिसिस आहे की मनुष्य ह्या रानटी प्राण्यांच्या स्पर्धेमध्ये कसा काय टिकला. त्यांच्या म्हणण्यानुसार मनुष्य हा मुळात शाकाहारी प्राणी. हा जशी माकडांच्या टोळ्या झाडांना धरून राहतात आणि माकडांच्या टोळ्यातूनच प्रगत होऊन मनुष्य झाला, आणि मनुष्याची साधारणतः फळं पाले हे खाऊनच त्याची गुजराण होत असेल. तो अशीच एका परिस्थितीची कल्पना करतो की काहीतरी झालं असेल, कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा अपघात झाला असेल, आणि झाडांवर राहणं मनुष्यांना शक्य उरलेलं नसेल. की उदाहरणार्थ आता कॅलिफोर्नियाला तिकडं ती आग पसरलेली आहे सगळी, अशा प्रकारची काहीतरी नैसर्गिक आग झाली असेल, पेटली असेल, आणि माणसाला झाडावर राहणं शक्य उरलेलं नसेल, त्याला मैदानात उतरायला लागलेलं असेल. अशी माणसं ज्या वेळेला मैदानात उतरली, आता बघा माणसं ही शेवटी प्राणीच आहे ना. प्राण्यांमध्ये समजा माकडांमध्ये एक मोठी टोळी असतो आणि तिचा प्रमुख जो असतो एक नर असतो, हुप्प्या. त्या टोळीतल्या सगळ्या माद्यांशी संबंध करण्याचा मान हा किंवा हक्क हा त्याचा असतो. बाकी नरांना त्या टोळीत राहायला मिळत असेल, पण बाकी नवी पिढी निर्माण करण्याचा हक्क फक्त त्या एकट्याला हुप्प्याला असतो. तर सर्व तो त्यांचा स्वामी. मनुष्याच्या टोळीचे जवळपास त्याच प्रकारचा असेल असं तो म्हणतो की हा एकटा स्वामी. म्हणजे याला चॅलेंज करायचा तर तरुणा जो नर आहे तो त्याच्याशी युद्ध करून त्याला पराभूत करणे आणि मग त्याने स्वामी होणे, या प्रकारचं या प्रकारची एक एकूण पद्धत साधारणतः त्यांच्यामध्ये एस्टॅब्लिश झालेली असेल, मनुष्यांमध्ये सुद्धा. पण ज्या वेळेला तो मैदानात उतरला त्यावेळेला त्याला खाण्यासाठी उपलब्ध फळं नव्हती, झाडपाला नव्हता. तर अशा वेळेला प्राणी खाऊनच शिकार करूनच तग धरणं शक्य होतं. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की शिकार करणं ही सोपी गोष्ट नव्हती. कारण शिकार करणारे जे शिकारी होते, लांडगे असतील, सिंह असतील, वाघ असतील, हे अत्यंत शिकारीच्या दृष्टीने अत्यंत विकसित झालेले लोक होते. त्यांचे जबडे ताकदवान होते, त्यांचे दात ताकदवान होते, त्यांचे पंजे ताकदवान होते. त्या मानाने मनुष्य हा खूपच दुबळा. पण एक फरक होता, मनुष्याचा मेंदू सगळ्यात जास्त विकसित होता.
या सगळ्या प्राण्यांच्या तुलनेमध्ये त्याचा मेंदू विकसित मोठा असा होता. आता मेंदूचा सुद्धा विकास मनुष्याचा का झाला असेल, तर त्यांनी इतक्या प्रकारच्या झाडांचा पाला खाल्ला असेल, फळं खाल्ली असतील, त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे जेनेटिकली ज्या काही गोष्टी येतात त्यांनी त्या एकत्र येऊन त्याचा विकास झाला. आता आज आपण जर तुलना केली तर आपण मोजक्या 2-4 भाज्या खातो, मेथी, पालक, मोड आलेली कडधान्य. अगदी खरं म्हणजे ही आता कमी झालेली आहे. अगदी आपण प्रगत अमेरिका आहे, अमेरिकन माणसाचं उदाहरण घ्यायचं ठरलं तर अमेरिकन माणूस कोणती भाजी खातो जास्तीत जास्त? बटाटा, बाकी नॉनव्हेज, मटन. त्यामुळे मनुष्य मात्रांचा आता मेंदूचा विकास होणं जवळजवळ थांबलेलं आहे. पण एकेकाळी जो काही विकास झाला त्याच्यातून त्यांनी हत्यारं तयार केली, जी प्राणी कोणी करू शकत नाही, पण मनुष्य करू शकला, कारण त्याच्या मेंदूचा विकास झाला होता. त्यांनी अधिकची हत्यारं तयार केली. एवढंच नाही तर या हत्यारांनी इतक्या मोठ्या प्राण्यांची हत्या करणं, शिकार करणं आपल्याला शक्य होणार नाही. म्हणून टोळीने शिकार करणं हे त्यांना आवश्यक आहे. टोळीने शिकार करणं ही सांघिक गोष्ट आहे. ही सांघिक गोष्ट असल्यामुळं सगळ्यांना, प्रत्येकाचा काही ना काही रोल आहे. नुसत्या एक जो हुप्पा आहे प्रमुख तेवढ्याच्या नेतृत्वावर भागत नाही, तर प्रत्येकाला जो रोल असल्यामुळे तो सगळ्यांनी रोल आपापला केला तर तुम्हाला शिकार करता येणं शक्य आहे. आता प्रत्येकाला रोल आहे म्हटल्यानंतर त्याच्या पुढची गोष्ट प्रत्येकाला सांभाळून घेतलं पाहिजे. एक नेता असेल पण त्याच्यामध्ये प्रत्येक जणांनी काम जर करायचं असेल तर त्याला सांभाळून घेतलं पाहिजे. याच्यातून प्रत्येकाचं सगळ्या प्रकारचं समाधान होईल अशी परिस्थिती निर्माण करणं, अशा प्रकारची कल्पना म्हणण्यात काय अर्थ नाहीये. पण असं काहीतरी विचार याच्यामध्ये आला आणि त्याच्यातून स्त्री आणि पुरुषाच्या जोडीची, कारण प्रत्येकाला संतुष्ट ठेवलं पाहिजे तर आपल्याला हे सगळं करता येईल. अशा प्रकारे येऊन साधारणतः जोडी आणि कुटुंब अशा प्रकारच्या संस्थांचा विकास सुरू झाला. आता हे सगळं दीर्घकाळ चाललं असेल, हजारो वर्ष चाललं असेल, कारण शेवटी काय जे काय बदल व्हायला पाहिजे तर ते काय सहजासहजी पटकन होत नाही. विशेषतः सुरुवातीच्या काळातले बदल हे 1000 वर्षांनी, 10,000 वर्षांनी, 1,00,000 वर्षांनी वगैरे अशा प्रकारे ते झालेले असतील. पण ह्या सगळ्यामध्ये माणसाला ध्वनी, आवाजातून वेगवेगळे उच्चार, या सगळ्या याच्यातून प्रत्येक उच्चाराचा सांकेतिक अर्थ काय याच्यातून भाषा सापडल्या. भाषा सापडणं ही सगळ्यात ज्या काही महत्वाच्या क्रांत्या आहेत मानवी आयुष्यामधल्या, भाषा सापडणं. बघा जगभर इतक्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भाषा आहेत, हजारो भाषा आहेत. आता त्यातल्या बऱ्याचशा संपण्याच्या परिस्थितीमध्ये संपल्या आहेत, ही गोष्ट खरी आहे. पण ही अद्भुत गोष्ट आहे की पृथ्वीच्या पाठीवर हजारो भाषा आणि प्रत्येक भाषेचं आपला जन्मापासूनचा ते आतापर्यंत एक ज्ञानाचं कॉर्पस, साठा प्रत्येक भाषेत असणं ही फार मोठी श्रीमंती आहे. एखादी भाषा संपते तेव्हा तिच्याबरोबर तिच्यामध्ये शिल्लक असलेल्या ज्ञानाचा साठा संपून जातो, नाहीसा होतो. याची उदाहरणं आपल्याला सहज घेता येतील. म्हणजे अलीकडे मी माझ्या वाचनात असं आलं की आपल्याकडे जी सुनामी आली होती, त्या सुनामीच्या काळामध्ये फार मोठी मनुष्यहानी, जीवितहानी झाली, प्राण्यांची हानी झाली. अगदी आपल्या आंध्र, तामिळनाडू पासून तिकडं श्रीलंका, इंडोनेशियातल्या अनेक बेटांवर खूप ठिकाणी मनुष्यहानी आणि एकूणच वित्तहानी, प्राण्यांचा हानी, असं सगळ्या प्रकारची हानी प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाली. पण त्यांच्या लक्षात असं आलं शास्त्रज्ञांच्या की अंदोमान निकोबार बेट समूह मधल्या काही बेटांवर एकही माणूस मेला नाही. मग ते जरा अधिक माहिती घ्यायचा प्रयत्न केला, संशोधन केलं गेलं. ते म्हणले काहीतरी कोणीतरी मारायला पाहिजे ना, इकडे सुनामी आलेलीच होती. मग तिथं ते माहिती घेताना, संशोधन करताना त्यांच्या लक्षात असं आलं की ह्या बेटांवर
ज्या भाषा बोलल्या जात होत्या त्या भाषांमध्ये सुनामी येण्याची आगाऊ पूर्व सूचना मिळण्याचं ज्ञान होतं. सुनामी येणार आहे याची आगाऊ सूचना मिळण्यासाठीच जे काही ज्ञान असेल की अशी परिस्थिती निर्माण झाली तर याचा अर्थ सुनामी येणार आहे, ते ज्ञान त्या भाषेमध्ये शिल्लक होतं. त्यामुळे सुनामी येणार आहे त्या लोकांना कळल्यानंतर ते आधीच सुरक्षित ठिकाणी निघून गेले, त्यामुळे कुणी मेलं नाही. आता ह्या भाषा जवळजवळ संपलेल्या आहेत. त्या भाषा बोलणारी 6 माणसं, 10 माणसं, 200 माणसं अशी उरलेली आहेत. त्यामुळे भाषेचं हे जे महत्व आहे ते खूप जास्ती आहे. भाषा असेल, गायन, गीत असेल, या सगळ्यांना फार महत्व आहे. म्हणजे आपल्याकडचं गीताच्या बाबतीत तर बघा की 1962 साली चीनने आपल्यावर आक्रमण केलं आणि ते लडाख आणि नेफा, त्याला नेफा म्हणत असत, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्सेस, या आसामच्या जी आता नवीन 7 सिस्टर्स झाली, 7 राज्य, त्या भागावर एक मोठं आक्रमण झालं होतं. तर युद्धामध्ये तुम्हाला शस्त्र, सैन्य या सगळ्या गोष्टी महत्वाच्याच असतात, पण याच्या बरोबरीने किंवा याच्यापेक्षा अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रचार, लोकमत. लोकमत जर तुम्ही स्वतःला अनुकूल करून घेतलं तर सगळ्या गोष्टी बऱ्याचशा सोप्या होऊन जातात. तर चीन्यांनी पाहिलं किंवा त्यांना माहितीच होतं की हे जे लोक आहेत नॉर्थ ईस्ट मधले हे आपल्यासारखे जास्ती दिसणारे आहेत. पिवळसर रंग, बारीक डोळे, चपटं नाक किंवा एकूण जी अंगयष्टी जी आहे ती चिन्यांसारखी आहे. त्यांनी प्रचार असा सुरू केला की अरे तुम्ही आणि आम्ही एक लोक आहोत, एकमेकांसारखे आहोत. तुम्ही आणि आम्ही एक लोक, तुम्ही आमच्या बरोबर या. भारतीय देश परके आहेत तुम्हाला, तुम्ही आमच्या बरोबर या, आपण एकत्र राहून नवं काही निर्माण करू. ह्या लोकांना सुरुवातीला ते पटलं की यार बरोबर आहे, हे आपल्यासारखे दिसणारे लोक आहेत. मग त्यांच्यामधले काही जे वृद्ध होते ते म्हणले अजिबात बरोबर नाही. ते म्हणले का? ते म्हणले आमच्याकडे गाणी आहेत, परंपरेने आलेली गाणी आहेत आणि त्या गाण्यांमध्ये सगळं इतिहासच आहे की तुमच्या पूर्वजांनी युनान प्रांतांमधून आमच्या पूर्वजांना मारहाण करून हाकललेलं आहे. या भूमीनी या भारतीय लोकांनी आम्हाला आश्रय दिला, आपलं मानलं, आम्ही भारतीय आहोत, तुम्ही आमचे शत्रू आहात. आता हे जे ज्ञान आहे हे केवळ त्या वाङ्मयामुळं, वाचिक जे साहित्य असायला वाङ्मय म्हणतात, त्याच्यामुळे त्या लोकांमध्ये उरलं. त्यामुळे ही या प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. तर मी म्हटलं की भाषा हा पहिली गोष्ट अशी आहे की भाषेमुळे आपल्या याच्यामध्ये क्रांती झाली. पण आता उदाहरणार्थ भारतीय साहित्यामध्ये वेद वाङ्मय आहे. वेद वाङ्मय जोपर्यंत लिपी नव्हती तोपर्यंत वेद वाङ्मय टिकून ठेवण्यासाठी त्याच्या म्हणण्याच्या, पाठांतराच्या लयी निर्माण केल्या गेल्या आणि लयीच्या ठेक्यावर ते पिढ्यानं पिढ्या पुढं सरकत राहिल्या. पण ज्या वेळेला लिपीचा शोध लागला तिथं ते तुम्हाला लिपिबद्ध करता आला. म्हणजे जो ज्ञानाचा जो साठा आहे तो पाठ न करता ग्रंथामध्ये करता येणं शक्य झालं. हा दुसरा क्रांतिकारी शोध आहे. आणि असं म्हणतात काही अनेक लिपीच्या क्षेत्रातल्या ज्ञानी लोकांचं म्हणणं असं आहे की लिपीचा पहिला शोध हा सिंधू संस्कृतीमध्ये लागलेला आहे आणि तिथून तू जगभर पसरलेली आहे. अगदी बॅबिलोन म्हणा, खाल्डियन म्हणा, हे सगळ्या ह्या अरब व्यापाऱ्यांनी हिंदुस्थानातून, सिंधू देशातून जगभर ती नेलेली आहे आणि तिची वेगवेगळी व्हर्शन्स ही जगभर प्रचलित झाली. ते जे काय असेल ते, पण लिपीच्या शोधाने ही दुसरी क्रांती ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, मनुष्याच्या आविष्कारामध्ये ही झालेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर पाठांतराची गरज तितकीशी उरली नाही. पाठांतर थांबलं असं नाही, पण त्याची गरज कमी होत गेली. आता या सगळ्या सकट मी एक प्रश्न उपस्थित करतो
बरोबर आहे, हे ज्ञान आहे, भाषेचं आहे, लिपीचं आहे, पण हे साहित्य नावाच्या भानगडीची काय गरज काय? आज आपल्याला लिपी माहिती, आपण शिकलेलो असतो, आपल्याला भाषा येते, पण समजा साहित्य वाचलं नाही, कादंबऱ्या, कविता, नाटक काय काय केलं नाही, तरी माणूस सुखाने जगू शकतोच ना. साहित्य कशासाठी पाहिजे? साहित्याची काही गरजच नाही, ही धारणा आज आपल्याकडं प्रतिष्ठित आहे. म्हणजे मध्यंतरी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आणि ते म्हणजे या बाबतीत काय फारसा काय फरक झालेला नाही, ते बदलले आणि आता नवीन वेगळे असले तरी एक समिती नेमलेली होती आणि शिक्षणाच्या संबंधामध्ये कसं धोरण असावं त्याच्या शिफारसी मागवलेल्या होत्या. तर त्याच्यात प्रामुख्याने उद्योगपती होते, भारतातले ज्येष्ठ, कारण उद्योगपती हा शेवटी काय असतो की तो लोकांना उद्योग देणार, त्यामुळे त्याच्या मताला वजन होतं आणि सगळे मोठे उद्योगपती आपले त्या समितीमध्ये होते. या उद्योगपतींनी असं सांगितलं की हे जे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मेडिसिन म्हणजे अप्लाइड सायन्सेस, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी किंवा या प्रकारचे जे विषय आहेत हे शिकवले गेले पाहिजे, ते उपयोगी आहेत, त्याच्यामध्ये काम मिळेल. पण हे बाकीचे आर्ट्सचे विषय आहेत, भाषा, तर्कशास्त्र, तत्वज्ञान, राज्यशास्त्र, याचा काय उपयोग काय? हे नाही शिकवले तरी चालते. आणि बाकी ते साहित्य वगैरेचं काही कारणच नाही, ते वाचतील लोक. हे आपल्याकडं एकूण साहित्याकडे जे बघायची जी दृष्टी आहे ती या प्रकारची आहे. याच्या उलट आपला जो काय त्या मुलाचं नाव JNU मध्ये प्रोफेसर आहे, भुरा नावाचं पुस्तक लिहिलेलं, शरद बावेस्कर. शरद मला सांगत होता, कारण तो फ्रान्समध्ये तिकडे PhD केली आहे त्याने, तो फ्रेंच तत्वज्ञानाचा प्रोफेसर आहे. तो म्हणत होता, सर तिकडचं जे सिलेबस आहे फ्रेंच भाषेतलं, एकूण शिक्षणाचा जे अभ्यासक्रम आहे, तर त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये तत्वज्ञान, फिलॉसॉफी हा विषय केंद्रस्थानीचा विषय. आपल्याकडे म्हणजे बहुतेक स्कूल ढिला झालेले लोक मानले जातात तत्वज्ञान शिकणारे. तर्कशास्त्र आणि मानसशास्त्र आणि तत्वज्ञान हे बहुतेक डोकं बिघडल्याचं काम आहे असं साधारणतः आपल्याकडे मानलं जातं. आणि तिकडं त्या फ्रान्समध्ये अभ्यासक्रमामध्ये संपूर्ण एकूण याच्यामध्ये तत्वज्ञान हा केंद्रस्थानीचा विषय मानला जातो. म्हटलं हाच फरक आहे फ्रेंचामध्ये आणि आपल्यामध्ये. वस्तुतः आपल्या सांस्कृतिक परंपरेचा, आता मी हा शब्द जरा जपून वापरतो कारण सांस्कृतिक परंपरा अनेक प्रकारच्या मानता येतात, पण समजा प्रागतिक सांस्कृतिक परंपरा असं थोडं सोयीसाठी थोड्या वेळासाठी म्हणू, तर त्याच्यामध्ये साहित्याला महत्व आहे, विचारामध्ये नक्की महत्व आहे. मग आज ते नाही, तर ते नसल्याने काय होऊ शकतं याचा आपण आता विचार बोलताना करूच. पण बघा, एक साधं वास्तव घ्या की महाभारतासारखा जो ग्रंथ आहे, जगातल्या कोणत्याही भाषेमध्ये या दर्जाचं महाकाव्य की ज्याने हजारो वर्ष संपूर्ण उपखंडाला या प्रकारे बांधून ठेवलेलं असणं, एखाद्या कवितेने किंवा एखाद्या महाकाव्याने पिढ्यानपिढ्या अनेक भाषांमधले भारतीय उपखंडातले सगळे लोक एकमेकांशी जोडलेले ठेवणं आणि ते महाकाव्य प्रत्येक पिढीने पुन्हा पुन्हा लिहिणं, अगदी उच्च शिक्षितांपासून, ज्ञानी लोकांपासून ते सामान्य अशिक्षित लोकांनी सुद्धा ते लिहिलंय. तर हे साहित्याच्या प्रभावाचं इतकं उत्तम उदाहरण जगात कुठं नाही. आपल्याकडं समजा शेक्सपियर हा जगातला मोठा नाटककार किंवा साहित्यिक मानला जातो आणि इंग्रजी जगभर पोचलेली ना, पण त्याच्यापेक्षा तुकाराम हा श्रेष्ठ आहे. तुम्ही म्हणाल कसं काय, मराठीच्या पलीकडे कोणाला माहित नाही? एक तर पहिली गोष्ट, तुकाराम हा जगातल्या सगळ्याच भाषांमध्ये पोहोचलेलं हे आपल्याला माहित नाही, मी पुढे बोलेनच त्याच्याबद्दल. पण तुम्हाला बघा, एक साधी गोष्ट बघा,
की शेक्सपियर एवढा मोठा आहे, प्रत्येक इंग्रज माणसाला समजा विचारलं की शेक्सपियरच्या साहित्यातलं नाटकातलं एखादी ओळ आहे का पाठ तुला, तर असे लाखो निघतील की ज्यांना काही नाही माहिती. पण तुकारामाची कविता जी आहे 2 ओळी आहेत का माहिती, नक्की माहिती आहे. विशेषतः अशिक्षित असेल तर त्याला जास्त माहिती असते. आपण शिकतो त्यावेळेला आपण त्या गोष्टी विसरत जातो, कारण आपल्याला बरंच सगळं ज्ञान घ्यायचं असतं. मनुष्याचा मेंदूचा इतका छोटा भाग एका संपूर्ण आयुष्यामध्ये वापरला जातो, बाकीचा वायाच जातो सगळा. ते असो. तर मुद्दा याचा आहे की साहित्याला महत्व का द्यायचं आणि आपल्या भाषेमध्ये कधी होतं. मी सांगितलं की आपल्या भाषेमध्ये एका महाकाव्याने एवढा भाषेमध्ये किंवा भाषिक संस्कृतीमध्ये इतका प्रभाव असणं हे जगात कुठं नाहीये. हे इलियड आणि ओडेसी वगैरे यांचाही असा या दर्जाचा प्रभाव नाही, महाभारताच्या दर्जाचा. काय की आता समजा ते अगदी प्राचीन काळातलं उदाहरण आहे, पण जगभरामध्ये अगदी अलीकडच्या काळातल्या 2 उदाहरणं मी आपल्या समोर ठेवतो. अलीकडच्या काळामध्ये रशियन भाषेमध्ये आणि फ्रेंच भाषेमध्ये ज्याला एक जागतिक दर्जाचं साहित्य दीर्घकाळ निर्माण झाल्याचं आपल्याला दाखवता येईल. रशियामध्ये 2च नावं जरी घेतली, दॉस्तोयेव्स्की आणि टॉल्स्टॉय, ते नंतर अगदी शॉलोखॉव पर्यंत, हे सगळे मोठे जागतिक दृष्ट्या जागतिक दर्जाचे श्रेष्ठ असे लेखक होते. त्यामुळं याचं काय होतं, ते श्रेष्ठ काय तर त्यांचं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं आहे. त्यांचं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं आहे. या श्रेष्ठ दर्जाच्या साहित्याची दखल घेणं त्यामुळं सत्ताधारी वर्गाला, राजकारण्यांना, सत्ताधाऱ्यांना घेणं भाग पडतं. कारण त्यांचा प्रभाव सामान्य माणसावर, जनमानसावर पडलेला असतो किंवा तो पडत असलेला दिसत असतो. शेवटी राजकारणी हे हुशार लोक असतात, बुद्धिमान लोक असतात. अगदी अशिक्षित राजकारणी सुद्धा अत्यंत बुद्धिमान असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्याला माहिती आहे की हे माहिती होतं ते की बाबा याचा लोकांवर प्रभाव पडतो, त्यामुळे हे जरा यांच्या बाबत दक्ष राहिलं पाहिजे. म्हणजे लेनिननी त्याच्या शेवटच्या काळामध्ये तो आजारी पडला होता आणि मला त्या प्रदेशाचं नाव आठवत नाही, सोची किंवा असा काहीतरी भाग असेल, कोरड्या हवेच्या ठिकाणी राहायला गेलेला होता बायकोला घेऊन तो. पण लक्ष होतच एकूण काय चाललेलं आहे, आणि हे आलेलं होतं कम्युनिस्टांचं, हे राजवट जवळजवळ स्थिर व्हायला लागली होती आणि स्टालिन हा प्रमुख होता. तर त्या काळामध्ये अनेक पातळीवर लेनिनचं वाचन अतिशय उत्तम होतं. आपल्याला माहिती असेल, जर्मन आणि रशियन भाषेतलं जास्ती करून अतिशय उत्तम वाचन होतं. तर त्या काळामध्ये रशियामध्ये एक प्रोटोकल्ट नावाचं मॅगझिन निघत असे. तर ह्या प्रोटोकॉलचा जो संपादक होता तो त्या अतिशय म्हणजे आधुनिक सगळ्या गोष्टी तो सगळा मांडायचा. प्रोटोकल्ट म्हणजे प्रोलेटरिएट कल्चर, जनसामान्यांची संस्कृती. इथपर्यंत ठीक आहे. एका अंकामध्ये त्यांनी प्रोलेटरिएट सायन्स असा एक सिद्धांत मांडला. आणि ते मांडल्यानंतर ते लेनिनच्या वाचनात आलं. लेनिन म्हणलं हा कोण मूर्ख माणूस आहे, सायन्सचा तुम्ही प्रोलेटरिएट आहात की ऍफ्लुएंट क्लास मधले आहात याच्याशी काही संबंध नाही. विज्ञान हे पिढ्यानपिढ्या प्रचंड संशोधन करून, अभ्यास करून, विचार करून, अनेक प्रकारचे तर्क मांडून त्याचा प्रायोगिक पडताळा घेऊन हे सगळं करून झालेलं असतं. हे गरिबाचं विज्ञान आणि श्रीमंताचं विज्ञान असली काही भानगड नाही. त्या मूर्खाला बंद करायला सांगायचं. तो लेख तर त्याला मागे घ्यायलाच लागला, पण ते सगळंच ती मुवमेंट जी होती ती त्याला बंद करायला लागली. नंतरच्या काळामध्ये स्टालिन सुद्धा याच्या बाबत अतिशय कॉन्शियस होता. विशेषतः ही जी मोठे जे लेखक होते त्या काळातले, यांचं लेखन प्रेसला जाण्याच्या आधी तो स्वतः वाचून काढीत असे, असा उल्लेख एका ठिकाणी आठवतो. मी त्याला संदर्भही देतो. एक सीपी स्नो नावाचा ब्रिटिश कादंबरीकार होता. हा काही फार उच्च दर्जाचा नाही, पण चांगला. मी आपल्या इकडच्या पॉप्युलर लेखक नासी फडके वगैरे असे समजा.
तर सीपी स्नोनी एक व्यक्तिचित्रणात्मक ग्रंथ आहे त्याचा, व्हरायटी ऑफ मेन. त्या ग्रंथामध्ये अनेक चांगल्या लोकांची कॅरेक्टर स्केचेस त्यांनी लिहिलेले. त्यात एक स्टालिनचा आहे. तर स्टालिनच्या बाबत तो असं म्हणतो की हा जे मेजर रायटर्स आहेत, मोठे लेखक आहेत, या सगळ्यांची हस्तलिखित स्वतः तो वाचत असे, अशा प्रकारची वदंता रशियामध्ये होती. मग ज्याचा नावाचा मी उल्लेख केला तो व्लादिमीर शालोखॉव, हा नोबेल लॉरिएट आहे. अँड क्वाईट फ्रोज द डॉन नावाची त्याची कादंबरी आहे, जी मराठीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. साहित्य संस्कृती मंडळाने ती छापलेली आहे. अनुवाद फारसा चांगला नाही, अर्थात मी अनुवादच वाचलेला आहे इंग्रजीमध्ये, कारण रशियन मला समजत नाही. पण शालोखॉवनी ज्या वेळेला ही कादंबरी लिहिली, 4 खंडातली मोठी कादंबरी आहे, बृहत कादंबरी, त्यांनी पहिल्यांदा लिहिली त्यावेळेला तो 23 वर्षाचा होता. इतकं तरुण पोरग ज्याचं नाव झालेलं नाही, काय नाही, ते शालोखॉव स्टालिनच्या नजरेतून निसटलं ते. आणि ती म्हणजे कुठल्याही इझम मध्ये न अडकता मानवी संबंधाचं अतिशय दाहक अशा प्रकारचं चित्रण करणारी श्रेष्ठ कादंबरी मानली गेली. तिला नोबेल प्राइज मिळाला. पण ते पुढच्या व्हॉल्यूमच्या वेळेला स्टालिनच्या लक्षात आलं की हे वेगळं आहे, हे जरा आपल्या विरोधात जाईल असं आहे. मग त्यांनी नेहमीच्या अस्त्राचा उपयोग करून त्याला पार्टीचा मेंबरच करून घेतला. म्हणजे आता याला आपल्या याच्या बाहेर जाता येणार नाही. म्हणजे आणि पुढं त्याची आणखीन एक कादंबरी आली, व्हर्जिन सॉइल अपटर्न नावाची, तर ती सामान्य आहे. तर या प्रकारे साहित्य हे समाजावर प्रभाव पाडतं. या प्रकारच्या धारणा जिथं साहित्य त्या दर्जाचं लिहिलं जातं त्या समाजामध्ये प्रस्थापित असतात. त्या प्रकारचं साहित्य, त्या दर्जाचं साहित्य निर्माण झालं पाहिजे की जे समाजावर प्रभाव पाडेल. ते होत नसेल तर समाज तरी कशाला हे करेल. आता समजा लेखकांनी आजच्या काळामध्ये तक्रारी केल्या, काय हो लेखकाला काय महत्वच राहिलेलं नाही, कसं राहील? तुम्ही जनमानसावर किती प्रभाव टाकू शकता ते तुमचं तुम्ही स्वतःला तपासा ना. दुसरं उदाहरण मी तुम्हाला फ्रान्सचं, मी तुम्हाला फ्रेंच भाषेतलं म्हणतो की फ्रेंच भाषेमध्ये नजीकच्या भूतकाळामध्ये श्रेष्ठ दर्जाचं साहित्य सलग दीर्घकाळ लिहिलं गेलेलं आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. व्हिक्टर ह्युगो नावाचा लेखक होता. ला मिझराबल, म्हणजे हा आपल्या साने गुरुजींनी त्याचा अनुवाद केलेला आहे. भावानुवाद आहेत, म्हणजे असा दुःखी या नावाची कादंबरी आहे बघा. साने गुरुजींचं काम फार मोठं आहे. हा फार मोठा लेखक होता. त्या काळात ते फडके खांडेकर किंवा प्रवृत्तीचे माडखोलकर वगैरे हे लोक, हे काय रडकार लेखक आहे, रडवा लेखक आहे, लहान मुलांचा लेखक आहे असं म्हणून त्यांची संभावना करत होते. प्रत्यक्षामध्ये साने गुरुजी हे श्रेष्ठ दर्जाचे लेखक होते या सगळ्यांच्या तुलनेमध्ये. तर मी कशाबद्दल बोलत होतो? हा, व्हिक्टर ह्युगो. हा, या दॅट्स राईट, ला मिझराबल. तर व्हिक्टर ह्युगो हा अतिशय लोकप्रिय लेखक होता तिथला. खरं म्हणजे ह्युगोच्या बद्दल अनेक विरोधी मतं होती, पण लेखकाचं एक कामच असतं प्रस्थापित ज्या धारणा आहेत त्याच्या विरोधात उभं राहणं आणि त्या धारणांचा त्याला वाटणार जे सत्य आहे ते मांडणं. तर ह्युगो ते करत होता. अगदी त्याला तो तरुण असताना ते तरुण लेखक सुद्धा म्हणले हा फार आचलेली येतो, खराब या. पण तो लोकप्रिय होता आणि तो श्रेष्ठ दर्जाचा लेखक होता. साने गुरुजींनी काय उगीच अनुवाद केला नसेल. अर्थात ला मिझराबल पण मी वाचली आहे, हंचबॅक ऑफ नॉर्थ डेन मी वाचलेली आहे. तर झालं असं, ती ह्युगोकडे गेली, त्याला भेटायला गेली आणि अतिशय आत्मविश्वासाने तिने विचारलं की काय तू सध्या काय करतोस? तो म्हणला मी काय करणार, मी कादंबरीकार आहे, मी कादंबरी लिहितोय म्हणे. ती म्हणाली तुझी कादंबरी लिहिणं आणि एखाद्या निरपराध माणसाचा जीव जाणं याच्यामध्ये तू काय महत्वाचं मानतोस? आता नॅचरली माणूस म्हणणारच ना की निरपराध माणसाला त्याचा बळी जाणं हे काही चांगली गोष्ट नाही. मग तिने सांगितलं की माझा नवरा निरपराध आहे आणि त्याला कट करून या प्रकारे गुंतवण्यात आलेला आहे आणि तो आता फाशी जाईल, त्याच्यासाठी तू काय करणार आहेस? तो
म्हटलं मी विचार करतो आणि सांगतो. त्यांनी त्याचं लेखन बाजूला ठेवलं आणि 4-5 वर्ष काय असेल मला आठवत नाही, त्यांनी ती संपूर्ण केस जी आहे त्या केसचा अभ्यास केला, सगळं बाजूला ठेवून. आणि अभ्यास करून एक दिवस मोठं पत्र, ओपन लेटर टू द पीपल ऑफ फ्रान्स, लिमॉन नावाच्या पेपरमध्ये ते पत्र लिहिलं की टू द पीपल ऑफ फ्रान्स. आणि ते पत्र वाचताच संपूर्ण देशभर खळबळ माजली. आता ह्युगो म्हणतोय म्हटल्यानंतर ते प्रत्येकाने सिरियसली घेतलं. ह्युगोचं म्हणणं असं जर असेल तर हे खळबळ याच्यासाठी माजली की अरे हा निरपराध माणूस बळी जाईल, गेली इतकी वर्ष तो तुरुंगात आहे आणि त्याला तर काय जन्मठेप किंवा काय जे काय झाल्यासाठी शिक्षा झाली आणि ती चूक आहे. लोकांनी प्रचंड मोठा उठाव केला एका अर्थाने. जनमानसामध्ये हा जो एक क्रोध भावना जी आहे ती प्रचंड वाढली आणि त्या देशाच्या सरकारला जनभावनेचा आदर करून तो खटला पुन्हा उघडावा लागला. दरम्यानच्या काळामध्ये ह्युगोला त्या 3 जे सेनापती होते त्यांनी इतकी दमबाजी केली की त्याच्या मित्रांनी सांगितलं भाऊ तू देश सोडून निघून जा. तो तिकडे इंग्लंडमध्ये गेला राहायला. आणि हा खटला उघडल्यानंतर, सुरू झाल्यानंतर ते सत्य यांनी संशोधनच केलेलं होतं ह्युगोनी. ते सुद्धा मुद्दे विचारात घेऊन हळूहळू लक्षात असं आलं की आता हा सुटणार आहे आणि हे जे लोक आहेत हे अडकणार आहेत. मग मित्रांनी त्याला सांगितलं की तू परत ये, परिस्थिती जरा बदललेली आहे सगळी आता. आणि तो परत आला. आता ह्युगोचं आणखीन व्यक्तिगत चरित्र आणखीन वेगळं खूपच आहे. म्हणजे त्याला मुलबाळ नव्हतं बायकोपासून. मग ते एका हा 50शीत असताना त्या 18 वर्षाच्या मुलीशी प्रेमसंबंध, त्या संस्कृतीमध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात आणि तिच्यापासून मुलं झाली त्याला. मग ते पहिल्या बायकोनी तिला घेतलं जवळ आणि ती मुलंही घेतली आणि सगळे ते एकत्र राहत होते. असं होतो. परत आला. नंतर एका फार्म हाऊस आपल्याकडे असतं तशा ठिकाणी राहिला. रात्रीचं त्यांच्याकडे थंडी असल्यामुळं ते जाळ पेटवत आतमध्ये सगळं बंद होतं. त्यामुळे कार्बन मोनॉक्साईड होऊन ते सगळं कुटुंबच गेले. तो मेला. पण ह्या माणसाला न्याय मिळाला. हा माणूस त्याची शिक्षा त्याला माफ करण्यात आली आणि उलट खोटा खटला करणारे म्हणून यांना काहीतरी झालं असेल. मुद्दा याच्यातला असा आहे की एखादा लेखक काही म्हणतो ते त्या देशातले नागरिक अत्यंत गंभीरपणे घेतात. साहित्याचा सन्मान अशा परिस्थितीमध्ये होत असतो. महत्वाची गोष्ट आहे ती, प्रभाव आहे त्याचा तो. आता मी मगाशी म्हणलो की आपल्याकडे आज या दर्जाचं लेखन, या दर्जाचा प्रभाव पाडणारे लोक जवळपास नाही. पण तुम्ही बघा, उदाहरण मी तुम्हाला सांगू शकेल, मराठी भाषेत नसेल तर शेजारच्या तेलंगणामध्ये, मला एका कवीचं नाव आठवत नाही, तुम्ही कुणी मदत करू शकाल, वरवरा राव आणि त्याच्या बरोबरीने मुळात मराठीच माणूस आहे तो, पण तेलंगणामध्ये जन्मलेला. हे जे 2 कवी होते ते नक्षलाईट म्हणून त्यांच्यावर शिक्का बसलेला होता. पण जनमानसावर इतका प्रभाव होता यांचा की लाखाच्या सभेपुढे ते संपूर्ण मत परिवर्तन करू शकत असत कवितेने आणि भाषणाने. त्यांच्यावर अनेकदा हल्ले झाले, अनेकदा त्यांना मारण्याचे प्रयत्न झाले. आता ही नुसती शाहिरी नाही, तर त्याच्या शब्दामध्ये, विचारांमध्ये जे काही प्रभाव टाकणार आहे त्याच्यातून माणसांच्या मनामध्ये त्याच्याविषयी आदर निर्माण होतो. आपण समजा आता आपल्या भाषेचा विचार केला तर आपल्या भाषेमध्ये या प्रकारे जनमानसांच्या मनामध्ये घर करणारं श्रेष्ठ असं कधी काही झालेलं आहे का? झालेलं आहे. इसवी सनाच्या 13व्या शतकापासून इसवी सनाच्या 17व्या शतकापर्यंत सलग 400 वर्ष मराठीमध्ये अव्वल दर्जाची कविता सतत लिहिली गेलेली. मी जे सांगतोय ते नामदेव ज्ञानेश्वरापासून ते एकनाथ ते शेवट तुकाराम, तुका झालासे कळस, ही जी संपूर्ण 400 वर्षांची दीर्घ परंपरा आहे, हिच्यामुळं किंवा ह्यामुळं महाराष्ट्राची, मराठी लोकांची मानसिकता पूर्ण बदलली. पार्श्वभूमी काय होती? पार्श्वभूमी अशी होती की हा काळ कोणता आहे? 13वं शतक म्हणजे रामदेवराव यादवाचा काळ आहे.
देवगिरी प्रतिष्ठान, तिकडे उदगीर, 4 ठिकाणी त्याची राजधान्या होत्या. मुख्य राजधानी प्रतिष्ठान. तर त्या काळामध्ये जो धार्मिक जुलूम आहे आपल्या हिंदू धर्मातला तो प्रचंड वाढलेला होता. व्रत वैकल्ये, उद्यापने याचाच सुळसुळाट झालेला होता. सामान्य माणूस या सगळ्याला अत्यंत शिणलेला, त्रासलेला होता. जो प्रधान होता हेमाद्री नावाचा, हेमाडपंथी देवळे आपल्याला माहिती आहे. तर त्या हेमाद्रीचा एक ग्रंथ आहे चतुर्वर्ग चिंतामणी. त्याच्यामध्ये कोणत्या पापाला कोणत्या शिक्षा आणि कोणत्या देवतेच्या पूजन करायचं याचं संपूर्ण तपशील दिलेलं आहे. आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी करायचं. या सगळ्याच्या विरुद्ध आवाज उठवणारे 2 धागे महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले. एक महानुभवपंथीयांचा, चक्रधराचा, आणि दुसरा या संत कवींचा. जे नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, हा त्या महानुभवपंथीयांचं जरा जगभर पसरलं खरं. म्हणजे अफगाणिस्तान पर्यंत महानुभवपंथ आहे. पंजाबमध्ये, गुजरातमध्ये नावं वेगळी. पण हे जे ह्या लोकांनी जे सुरू केलं त्याच्यामुळं काय बाबा फार एवढे व्रत वैकल्याण वगैरे भानगडी करायची गरज नाही. एक काळा विठोबा आहे, विटेवर उभा आहे आपला सामान्य माणसाचा देव. त्याला नमस्कार करा, सगळ्या गोष्टी ठीकठाक होतील. बाकी तुम्हाला कुठेही पैसे खर्च करायची किंवा पूजा अर्चा करायची गरज नाही. त्याच्या पुढे त्याचं नाव घ्या, संपलं. इतकं साधं या लोकांनी करून टाकलं. एवढ्यावर ते थांबलेलं नाही. तर यांच्या कविता जर आपण वाचल्या, मी अभंग म्हणत नाही, हे सगळे कवी होते असं माझं म्हणणं आहे. हे संत कवी हा नंतर आपण लावलेला आहे, पण हे मुळात कवी होते. की आता नामदेव असतील, नामदेवानी नामदेवाची प्रभावळ जर आपण ती सगळ्या जातीतले संत आहेत. सगळ्या म्हणजे सोनार, शिंपी, लोहार, न्हावी, सगळ्या जातीचे संत आहेत. आणि ते चांगले कवी आहेत सगळे. या सगळ्या कवींना हा महाकवी नामदेव, ज्या ज्ञानेश्वराला त्याच्या जातीने बाहेर फेकलं त्याला पण आपल्यामध्ये घेऊन टाकलं, गुरुस्थानी नेलं. आणि या सगळ्यांना घेऊन हा सगळा देश फिरून आला. सगळ्या देशामध्ये ठिकठिकाणी मुक्काम केले. भाषेचा अडसर झाला नाही. पंजाबीमध्ये रचना केल्या, हिंदीमध्ये नामदेवाला त्यांचा आद्य कवी मानलं जातं. हे जे बांधणीचं काम आहे हे या कवींनी केलं. एवढंच नाही तर आधुनिक याच्यामध्ये ज्याला आपण महाराष्ट्र धर्म म्हणू, जातीपातीच्या पलीकडं माणुसकी, प्रामाणिकपण अशा श्रेष्ठ मूल्यांचा आदर्श या कवींनी उभा केला. त्या 2च उदाहरणं सांगतो, ती तुकारामाचीच आहे. जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. इथं साधू म्हणजे भगवे कपडे घातलेला माणूस नाही. साधू म्हणजे साधू पुरुष, सत्प्रवृत्त माणूस. जे काही रंजले गांजलेले आहेत, दुःखी कष्टी आहेत, त्यांना जो आपला मानतो तो सत्पुरुष समजावा. आणि देव त्याच्या ठाई आहे हे लक्षात घ्यावं. तिथे देव दगडामध्ये नाहीये. त्या सत्पुरुषाच्या ठाई देव आहे, मनुष्याच्या ठाई देव आहे. आता हेही तुम्हाला पटत नसेल तर आणखीन दुसरं सांगतो. देव आहे ऐसी वदवावी वाणी. तोंडाने सांगायचं की देव आहे का देवाच्या अस्तित्वाच्या याने मनुष्य जरा नेटकेपणाने वागेल की बा आहे तो याच्यामध्ये, आणि आपण चांगलं वागलं तर जरा चांगलं घडेल. माणसाने चांगलं वागावं, प्रामाणिकपणे जगावं, सत्याचा आदर करावा, प्रामाणिक असावं. देव आहे ऐसी वदवावी वाणी, देव नाही ऐसे जाणावे म्हणे. हा 17व्या शतकातला तुकाराम सांगतोय, देव नाही ऐसे जाणावे म्हणे. तुम्हाला सांगतो, मी मराठीच्या प्राध्यापकांना विचारून घेतलं, खात्री करून घेतली. म्हणतात बरोबर आहे का? ते म्हणजे अगदी बरोबर आहे. या प्रकारचं सत्व आपल्यामध्ये पेरणारी कविता ही 400 वर्ष लिहिली जाते. आणि या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी राजासारखा महापुरुष मराठीमध्ये निर्माण झाला. तो काय आपोआप येत नाही.
ज्यांनी आपल्या 18 पगड जातीच्या लोकांच्या हातामध्ये तलवार दिली आणि त्यांना म्हणलं की तू लढ, क्षत्रिय आहे तू. असलं काय मराठा नामकन तमक्या भानगडीत तर पडलं नाही. सगळ्या जातीचे लोक होते, सगळ्या धर्माचे लोक होते. हे जे माणुसकीचं बळ आहे, हे बळ पुरवणं हे जे काम हे 400 वर्ष सलग लिहिले गेलेल्या कवितेने केलेलं. बरं, आता राजा किती मोठा होता हे आपल्याला हे जगभर माहिती आहे. मी तुम्हाला सांगेल की त्या शत्रूंनी जितकं लिहून ठेवलेलं आहे छत्रपती शिवाजी राजाविषयी, जे आपल्याला साधारणतः माहिती नसतं म्हणून सांगतो की इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्स ऑन शिवाजी नावाचा एक ग्रंथ आहे. फॅक्टरी म्हणजे वखारी. ते वखारीचे जे प्रमुख असायचे ते तिकडे रिपोर्ट पाठवायचे, काय घडतंय काय नाही, सुरतेची लूट आहे, अफजल खानाचा वध असेल, इकडे आग्र्याला अटक झालेली, तर ह्या सगळ्याची वृत्त त्याच्यामध्ये ह्या लोकांनी दिलेली आहे. किंवा एक पांडुरंग पिसुर्लेकर नावाच्या गोव्यामधले एक मोठे अभ्यासक आहेत, जे पोर्तुगीज, मराठी, कोकणी, इंग्रजी अशा सगळ्या भाषांमध्ये पंडितच होते. त्यांचा एक मराठीमध्ये उपलब्ध ग्रंथ आहे, पोर्तुगीज मराठा संबंध. त्याच्यामध्ये हे दोन्ही जर विचारात घेतले तर त्यांनी सारखं लिहिलेले. सारखं काय आहे की हा शिवाजी नावाचा जो राजा आहे, मी आता खूप जास्ती बोलू शकेन ते, आता वेळेच्या अभावी मी ते टाळतो, पण त्याचा क्रक्स ऑफ द मॅटर असा आहे की हा राजा, बाबा त्या काळातले तरुण अधिकारी ते असं म्हणतात, ते आपल्या राजाला कळवतात की हा राजा अलेक्झांडर द ग्रेट आणि ज्युलियस सीझर यांच्या दर्जाचा आहे. छत्रपती शिवाजी 32-34 वर्षाचा माणूस असेल आणि हे लोक त्याच्याविषयी त्यांच्या मनामध्ये इतकी दहशत, भीती आणि आदर हे सगळं एका वेळेला होतं, आणि शत्रू त्यांच्याविषयी हे सांगतात. तर या प्रकारचा महापुरुष आपल्या भाषेमध्ये निर्माण होणं हे श्रेष्ठ साहित्य निर्माण होऊन त्यांनी जे काही संस्कार लोकांच्या मनामध्ये रुजवले त्याचा परिणाम तो आहे असं मी मानतो. पण बाकी शौर्याच्या गोष्टी, गनिमी कावा हे सगळं महत्वाचंच आहे, पण शेवटी त्यांच्यामध्ये भ्रातृभाव, बंधुभाव, माणुसकी, एक सदभिरुची, सगळ्या गोष्टीची प्रामाणिकता, माणुसकी, हे सगळं रुजायचं कारण आणि महाराष्ट्र बदलायचं कारण ही कविता आहे. नंतरच्या काळात आपण थोडा विचार केला महाराष्ट्राचा, पण शिवाजी आणि संभाजी नंतर लगेच पेशवाई सुरू झाली. शिवाजी राजाचं राजकर्ता पुरुष होण्यासाठी पद्धतशीर शिक्षण जिजाबाईंनी करून घेतलेलं होतं. पेशव्यांना दुर्दैवाने तशी संधी मिळाली नाही. एक तर त्यांच्याकडे तशी पूर्व परंपराच नव्हती. त्यामुळे ही एक इस्टेट आहे, ते दौलत असा शब्द आहे पहा सगळीकडे, एक इस्टेट आहे आपली आणि ती आपल्याला सांभाळायची, या प्रकारच्या पद्धतीने ते विचार करत होते. दुसरी गोष्ट, त्यांचं जे वाचन होतं त्याच्यावर अलीकडे काही विद्वानांनी, भास्करच्या अनेक मित्रांनी नवीन लेखन केलेलं आहे. नितीन रिंडेचं हे आहे की पेशव्यांचं वाचन असं त्याचा तो हे आहे. तर ते वाचन म्हणजे सगळे पंत कवी, मोरोपंत किंवा जे कोण असतील त्या सगळ्यात पंत कवींचं त्यांचं वाचन होतं. हे त्यांच्या कक्षेच्या बाहेर होते. बरं, पुन्हा राजधर्म शिकायला पाहिजे, ते एक पद्धतशीर शिक्षण त्यांना सहसा मिळालं नाही. हे मी का सांगतोय तर आपल्या महाराष्ट्र धर्माचं नुकसान झालं म्हणून सांगतोय. आणि त्या काळामध्ये तुम्हाला श्रेष्ठ दर्जाचं साहित्य काही निर्माण झालं तर दिसणार नाही. शाहीर मंडळींनी काही लिहिलं, त्यांना मी काय ते आपल्या सैनिकांचं मनोरंजन करण्यासाठी बायकोपासून वर्ष 6 महिने दूर राहणारा जो सैनिक आहे, मग त्याचं रंजन करण्यासाठीचे शाहिरी वाङ्मय झालं, पण ते काही श्रेष्ठ म्हणता येईल असं नाही. आणि अधोगतीच लागली एका अर्थाने. म्हणजे नंतरच्या काळामध्ये अव्वल इंग्रजी आमदानीमध्ये चिपळूणकर हे मोठे विद्वान मानले जातात. चिपळूणकरांच्या निबंधमालेमध्ये त्यांनी विचार आपले मांडत असत. चिपळूणकर आणि महात्मा फुले समकालीन. महात्मा फुलेंना अगदी अलीकडच्या काळापर्यंत कोणी लेखक मानत नव्हतं. धन्यवाद.
मी वारंवार घड्याळाकडे बघत होतो आणि त्या मला सूचना म्हणजे सर ह्या आठवण आता अशा असतात, पण इथं सूचना अशी आहे की जास्त वेळ बोललात तरी चालणार आहे. तर बघा की विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि महात्मा ज्योतिराव फुले हे समकालीन एकाच काळातले. आता फुल्यांचं तुम्ही अत्यंत ओरिजिनल असं हे आहे, म्हणजे तुकारामाच्या कवितेचा फुल्यांवर फार मोठा हे आहे. शूद्र ज्योतिबा गातो पवाडा, शूद्र शिवाजी राजाचा. आता सगळ्यात आपल्याला माहिती असलेलं नाटक आहे, तृतीय रत्न नावाचं नाटक आहे. हे जगप्रसिद्ध आहे, नुसतं मराठीत नाही. कारण हा जो कॉकेशियन चॉक सर्कल नावाचं नाटक लिहिणारा बर्टोल्ट ब्रेस्टनी एक इपिक थिएटर नावाची संकल्पना मांडली होती नाटकाच्या लेखनासंबंधाने, एपिक थिएटर. तर त्या संकल्पनेचं नाटक असं आता ते इंग्रजीमधले विद्वान म्हणतात की त्या संकल्पनेचं नाटक फुल्यांनी आधीच लिहून ठेवलेलं होतं. तर हे एकाच काळात फुले ज्यावेळेला लिहित होते त्यावेळेला विष्णू शास्त्री चिपळूणकर हे अरे त्याला साधं व्याकरण शुद्ध लिहिता येत नाही, तो काय लिहितो, अशा प्रकारे त्यांच्या लेखनाची ते हे करत असत. दुसरी गोष्ट चिपळूणकर म्हटले की काय की मराठी भाषा, त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की मराठी भाषा ही एखाद्या नूतन भूमिकेप्रमाणे असून तिची मशागत अद्याप व्हावयाची आहे. म्हणून तीच एकीकडून इंग्रजी आणि दुसरीकडून संस्कृत यांचा आधार तीच द्यावयास पाहिजे. नूतन भूमिकेप्रमाणे म्हणजे अक्षरशः तिचं नांगरटच झालेली नाही, मशागतच झालेली नाही, इतकी बाळबोध आहे. इंग्रजी आणि संस्कृत तिला बळकट आधार दिला पाहिजे. चिपळूणकरांची सुद्धा एक परंपरा आहे मराठीमध्ये. म्हणजे चिपळूणकरांच्या नंतर काय त्यांचं, मी आता इथं चांगले अभ्यासक बसलेले आहेत मराठीचे, पण तरी बोलतो त्यांच्या समोर की चिपळूणकरांच्या नंतर मी मोठं नाव ज्यांचं घेईन ते म्हणजे हरिभाऊ आपटे. पुण्यातच वाढलेले, ब्राह्मणी व्यवस्थेतच वाढलेले, पण हरिभाऊंच्या बद्दल तरी मला आदर आहे की ब्राह्मण पुण्यातल्या जेवढं जगण्याचं हे तुम्ही पाहता त्याच्यामध्ये दुःखाच्या तुम्ही किती निकट जाता हे सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. तर त्या ज्या ब्राह्मण विधवा स्त्रियांची दुःख म्हणा किंवा इतर अशा अनेक ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी अतिशय प्रामाणिकपणाने मांडलेल्या आहेत. पण ते महाराष्ट्री लेखन होत नाही, कारण ते महाराष्ट्री समाजाला आपल्या आस्थेच्या कवेत घेत नाही. हा त्याचा एक अपुरेपण आहे. मग ही परंपरा जी आहे की टिळक, हरिभाऊ यांच्या नंतरचे तुम्हाला फडके खांडेकर हे मोठे लेखक दिसतात. आणि हे बव्वंशी रंजनवादी, एक फडक्यांची एक कादंबरी वाचली तरी 200 कादंबऱ्या वाचल्यासारखंच आहे. ते काय पुन्हा पुन्हा तेच असतं, नावं बदललेली असतात, प्रसंग बदललेले असतात, पार्श्वभूमी बदललेली असते या प्रकारचे. आणि ही शेवटच्या याच्यातले रंजनवादी म्हणजे अलीकडचे लेखक काय 2-4 नाव सांगता येतील, श्रीधर जोशी, गंगाधर गाडगीळ सुद्धा. तिथं नंतर ही परंपरा लोपच पावली जवळजवळ. कारण स्वातंत्र्याच्या मागे पुढे जन्मलेल्या 18 पगड जातीतल्या लोकांनी लिहायला सुरुवात करून आमूलाग्र क्रांती मराठी साहित्यामध्ये करून टाकलेली. याचा अर्थ मराठी लोकांची साहित्याविषयीची आस्था बदलली का नाही, पण लेखन बदललेलं आहे. मी ज्या महात्मा फुल्यांचा उल्लेख केला तर ती परंपरा आपल्याला तुकारामापासून घेता येते की तुकाराम, महात्मा फुले, नंतर आधीमध्ये पुढे एकच साने गुरुजी आणि त्याच्यानंतर 60 मधले लेखक सगळे ते आजच्या 18 पगड जातीतले लेखक. ही फार सशक्त परंपरा आहे. त्यामुळे मी असं ज्या वेळेला म्हणतो की परंपरा म्हणजे पाठीमागच्या भूतकाळामध्ये खूप काय असतं, पण आपल्याला आपली रेघ निवडता आली पाहिजे. आणि ती रेघ निवडली की आपल्याला काय करायचं आहे हे समजतं. आता प्रश्न असा आहे की मूळ प्रश्न तसा शिल्लक आहे. एवढं सगळं बोललो मी तरी की साहित्य कशासाठी.
साहित्य हे समाज बदलण्यासाठी, हा अनुभव आपल्या भाषेला याच्या आधी फक्त एकदाच आलेला आहे. म्हणजे अगदी प्राचीन काळामधले मला माहिती नाही. म्हणजे मराठी भाषा ही प्राचीन आहे. सातवाहनांच्या पासून किमान आपल्याला माहिती आहे ही भाषा आहे. सातवाहनांच्या काळातला किमान एक ग्रंथ आजही उपलब्ध आहे. मधल्या काळामधले अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ पाणिनीच्या समकालीन असलेला वररुची नावाचा वैयाकरणी, त्यांनी प्राकृत प्रकाश नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, तो उपलब्ध आहे. आपल्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाने प्रकाशित सुद्धा केलेला होता मराठी अनुवाद आजच्या मराठीचा. किंवा 8व्या शतकामधले काही पुस्तक आहेत. हे उद्योतन सुरीचा एक ग्रंथ आहे. कोणता बरं, कुवलय मला आहेच, पण हा जो हे ना, मला नाव आठवेल. तर मला मुद्दा सांगायचा हे होता की उच्च दर्जाची जर साहित्य निर्माण होण्याची आणि लोकमानसावर प्रभाव टाकण्याची क्षमता साहित्याने कमावली तर लोक अशा साहित्याचा आदर करतील, करतातच, आणि राजकारणी सुद्धा त्याला महत्व देईल. आज परिस्थिती अशी आहे की सरकार दरबारी हेलपाटे घालणारे, तेवढ्या मान्यतेवर अनेक गोष्टी मिळवणारे अशा लोकांची चलती आहे. मी तुम्हाला आधीच म्हणलो की राजकारणी हे हुशार लोक असतात, फार बुद्धिमान असतात. ते अव्वल दर्जाचे अभिनेते सुद्धा असतात. जनतेची, जनमानसाची नाडी त्यांना ओळखणं त्यांच्यासाठी फार आवश्यक असतं. याच्यासाठी जे जे उपयोगी पडेल त्याचा ते उपयोग करतात. तर आपले आता लेखक जर तिकडे ते जाऊन त्यांनी आपल्याला मोठं म्हणावं म्हणून काय करत असतील तर राजकारण्यांचा काय दोष आहे? आपले लेखकच हे त्या दर्जाचे असतात आणि ते करतात. हे सगळं या प्रकारे चालतं. अशा प्रकारच्या साहित्यातून, साहित्यिकातून यांनी ती अपेक्षा करू नये लोकांनी आपला आदर करावा, आपल्या लेखनाचा आदर करावा. पण गंभीरपणे काही करू पाहणारा लेखक ते सगळं टाळतो. म्हणजे तो काही राजकारणाचा विरुद्ध नसतो, समोर सहज ओळख झाली तर काही हरकत नाही. काय आहे की आपला व्यवस्थेविषयी काही बोलण्याचा जो अधिकार आहे, खुलेपणाने बोलण्याचा अधिकार आहे, मोकळेपणाने व्यक्त होण्याचा अधिकार आहे, त्याचं जतन करणं हे कुठल्याही क्रिएटिव्ह आर्टिस्ट, साहित्यिकाचं काम असतं. ती त्याची एका अर्थाने त्याचं भागध्येय असतं म्हणूया. भागध्येय जरा अवघड शब्द आहे, पण ते त्याचं नशीब असतं. ते त्यांनी पेललं पाहिजे, त्यांनी तलवारीवर चालण्याचा सराव केला पाहिजे, पात्यावर चालण्याचा. मी उदाहरण तुम्हाला सांगतो, जुन्या काळातलंच उदाहरण आहे. आपल्याकडे पुरातन काळामध्ये एक ऋषी संस्कृती होती. म्हणजे ऋषी अरण्यात राहायचे आणि ते विद्वान होते अतिशय. तिथे त्यांची पाठशाला असायची. जे गृहस्थ धर्मी जे आहेत लोक, आता सगळ्या गोरगरिबांना काही शिक्षण उपलब्ध नसेल, पण ज्यांना कोणाला असेल तर तिथे शिकायला जात असत. वयाच्या 25 पर्यंत ब्रह्मचर्य आश्रम, नंतर 25 वर्ष गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम, अशी आश्रम व्यवस्था होती. तर त्या काळामध्ये ते तिथे शिकायला जात असत. हे त्यांना गुरु विद्या देत असत वगैरे. अशा एका गुरुची एक गोष्ट आहे. एक अत्यंत नामवंत असा ऋषी एका राजाच्या, तो राज्य करत असलेल्या प्रदेशामध्ये एका अरण्यामध्ये राहत होता. आणि अतिशय मोठी कीर्ती सगळीकडे पसरलेली होती. तर एकदा राजा त्याच्या लवाजम्यासकट त्या भागातून जात असताना त्याला कोणतरी सांगितलं की इथं ते राहतात. अरे म्हणले, मग आपण त्यांना भेटायला जाऊया. भेटायला गेले, त्याचा राजा, त्याचा सगळा लवाजमा, पॅराफर्नेलिया, तो सगळा असा समोर. आणि हे ऋषी, ती झोपडी होती, तिच्या बाहेर जमिनीवर बसलेला होता. आणि चमच्यानी किंवा जे काय त्या काळात उपलब्ध असेल, चमचा असेल की नाही आपल्याला माहिती नाही, तर तो खीर पित होता.
तर राजाला काय म्हणायचं, काय खीर, एवढा महान ऋषींसारखं खीर पितोय नुसतं म्हणे बसून समोर. तर त्याने प्रणाम केला ऋषीला आणि सांगितलं की महाराज, आपण वैभवात, आमच्या या राज्याचा ज्ञानाचा वैभवात, आणि आपणाला या प्रकारे खीर खाली बसून खीर पिताना पाहून मला अतिशय दुःख झालेलं आहे. तर मी आता लगेच व्यवस्था करतो की सगळ्या प्रकारचा जो शिदा आहे खाण्यापिण्याचा उत्तम प्रकारचा, हा सगळा आपल्याकडे येईल आणि आपल्याला कसलंही काहीही कमी पडणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था मी करतो आणि हे माझं कर्तव्य आहे राजा म्हणून. तर ऋषी म्हणाला, नको देऊ, तू मला हे सगळं जर दिलंस तर मी तुझा मिंदावं, आणि तू समजा उद्या चुकीचं वागलास तर त्याच्याविषयी उच्चार करण्याचं धैर्य मी हरवून बसेन. म्हणून मला खीर पिण्याचा सराव केला पाहिजे. आता हे जे त्यांनी केलं ना, हे कुठंतरी हे स्वत्व जपण्याचं लक्षण आहे. हे स्वत्व जपण्याचं लक्षण जोपर्यंत साहित्यिक प्रकट करत नाही तोपर्यंत श्रेष्ठ दर्जाचं साहित्य निर्माण होणार नाही. एक प्रकारचा रानटीपणा, म्हणजे रानात न राहता सुद्धा रानटीपणा तुमच्या आविष्कारामध्ये येऊ शकतो. सभ्य वागून सुद्धा तुम्ही तो एक अजस्र रानटीपण, हे तुम्ही रानटीपण हे कशासाठी? पूर्ण मोकळं व्यक्त होण्यासाठी, असं कुठल्याच बाजूनी कुठंच काही थांबवायचं नाही तर, आणि सभ्यपणे जगायचं. हे सगळी कसरत जी आहे ही लेखकाला करता आली पाहिजे आणि कुठल्याही प्रश्नाच्या, त्याला जाणवणाऱ्या प्रश्नाच्या मुळापर्यंत त्याला जाता आलं पाहिजे. लेखक काय करतो? लेखक, त्याला प्रश्न पडत असतात. प्रश्न पडल्याशिवाय लेखन होत नाही. अनेक आपल्याकडे लेखक आहेत किंवा काही वकील, मग ते कोर्टात केसेस येतात, प्रत्येकाची कहाणी असते. याचा आपला गुरुबहादर असतो, हा कहाणी असते ती त्याला वाटेल तशी ती कहाणी ऐकायची, लिहून काढायची, झालं कादंबरी. अशी कादंबरी लिहिणारे लोक आपल्याकडे होते. किंवा कादंबरी म्हणजे चटकदार, सगळे कमानदार भुवया आणि जे काय आहे नासी फटक्यांचं रंजनाच्या अतिशय चुकीच्या कल्पना ह्या लोकांच्या होत्या. कादंबरी ही मुळामध्ये एक प्रकारचा शोध घेण्यासाठी, कादंबरी ही नवं काही सांगण्यासाठी, शोधण्यासाठी, सांगण्यापेक्षा शोधण्यासाठी लिहिली जाते. मी आता कादंबरी म्हणतोय त्यावेळेला कोणतंही साहित्य असं तुम्ही त्याचा अर्थ घ्या. काय होतं की जगताना आम्हाला जसे प्रश्न पडतात तसेच लेखकाला पडतात, आणि आपल्या प्रत्येकाला ह्या प्रश्नातून सुटण्याची इच्छा असते किंवा त्याचं उत्तर मिळवण्याची इच्छा असते. आपल्या प्रत्येकाकडे वेगवेगळे हत्यार त्यासाठी आपल्याला उपलब्ध असतं. की आता चांगला वक्ता असेल तर तो सूत्रबद्ध रचना करेल आणि व्याख्यान देईल. व्याख्यान देता देता तो स्वतःच्या आवाजाच्या प्रेमात पडेल आणि व्याख्यानच देत राहील लोकांना, किती कंटाळा आला तरी. असंही होऊ शकतं. तर तो तसं होऊ शकतं. मित्राशी गप्पा मारताना तुम्ही तुमचा मुद्दा पटवून देऊ शकता. पण समजा तुम्ही लेखक आहात, लेखक असाल तर तुमच्याकडे एक फार महत्वाचं हत्यार उपलब्ध असतं. तुम्ही जगण्यातल्या अनुभवातली जी काही सुखदुःख असतील ती एकत्र करून एक रचना तयार करता. एक रचना तयार करता आणि त्या रचनेमध्ये पात्र प्रसंग यांचा खेळ उभा करत तुम्हाला जाणवणाऱ्या दुःखाच्या दुःखाच्या नसेच्या जास्तीत जास्त निकट जाण्याचा प्रयत्न करता. हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण या प्रवासामध्ये तुम्हाला काही एक नवज्ञान होण्याची शक्यता उभी राहते, आणि ही संस्कृतीच्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट आहे.
म्हणजे मी अनेकदा सांगतो, त्यामुळे परत इथे एकदा आणखीन सांगतो की जी.ए. कुलकर्णींच्या काजळ माया कथेच्या सुरुवातीला उद्धृत केलेलं एक वचन आहे, स्ट्रिंडबर्ग नावाच्या माणसाचं. त्यातला पहिली ओळ मी काढून टाकतो, शॅलो पीपल डिमांड व्हरायटी असं त्यांनी म्हणलेलं आहे. ते जाऊ द्या, ते काय मला फार बरं नाही वाटत. लोकांना सगळ्यांना शालो म्हणजे उथळ, तर उथळ लोक विविधतेची मागणी करतात असं त्यांनी म्हणलेलं आहे. शालो पीपल डिमांड व्हरायटी, बट आय हॅव बीन रायटिंग द सेम स्टोरी थ्रूआउट माय लाईफ, ट्राईंग टू कट नियरर द एकिंग नर्व. लोक विविधतेची मागणी करतात, पण मी तर आयुष्यभर तीच कथा पुन्हा पुन्हा लिहित राहिलो. कशासाठी? ट्राईंग टू कट नियरर द एकिंग नर्व. दुःखाच्या नसेच्या जास्तीत जास्त निकट पोचण्याच्या प्रयत्नामध्ये आयुष्यभर मी तीच कथा पुन्हा पुन्हा लिहित राहिलो. कथा ती होत नाही, ती नवी घडते प्रत्येक वेळेला. अशा प्रकारचा प्रयत्न करणारा जो असतो ती प्रत्येक वेळेला नवी शक्यता आजमावतो आणि शोधतो. हे लेखकाला करता आलं पाहिजे. अशा लेखकाविषयी समाजामध्ये आदर निर्माण होतो. हा आदर लेखका बाजूला ठेवा, एक नवं मूल्य रुजवतो. साहित्य कशासाठी? मूल्य रुजवण्यासाठी. तुम्हाला विज्ञान, आता मी विज्ञानाचा शिक्षकच होतो ना आयुष्यभर. विज्ञान अनेक प्रकारचं, ज्याला कोणत्या प्रकारचं ज्ञान म्हणून, उपयुक्त असं ज्ञान. अनेक उपयोगाच्या गोष्टी तुमच्या जगण्यामध्ये येतील, पण त्या फक्त उपयोगीच असतील असं नाही, त्या विनाशकारी पण असतील. हे ज्ञान हाताळण्याचा, वापरण्याचा विवेक आणि त्याच्या संबंधीचं ज्ञान, त्याच्या संबंधी मूलभूत जी मानवी मूल्य आहेत, मनुष्याने मनुष्याचा आदर करावा, प्रामाणिकपणे जगावं, एकमेकांवर प्रेम करावं, बंधुभाव असावा, त्या इतक्या सोप्या गोष्टी नाहीत. गुरुजींनी आपल्या गांधीजींनी जी 11 हे सांगितली होती, ज्याचं विनोबांनी फार सोप्या संस्कृतामध्ये एकत्र करून ठेवलेलं आहे. तर हे वरवच फार सोपं वाटतं, पण अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं हे आहे. आणि या प्रकारचा संस्कार जर समाजावर, लोकांमध्ये करायचा असेल, एक प्रकारची माणसानी माणसाविषयी बाळगायची आस्था जर आपल्याला रुजवायची असेल, तर साहित्य हे अत्यंत महत्वाचं कार्य ते करू शकतं. आता तुम्ही म्हणाल ते एवढी वर्ष लोक जगतात, इतकं लिहिलं जातं, असं नाही. प्रत्येक काळ वेगळा आहे, प्रत्येक काळातला माणूस वेगळा आहे, त्या काळाचे प्रश्न वेगळे. त्यामुळे स्थलकालाच्या चतुर्मिश अवकाशामध्ये ज्या घडणाऱ्या ज्या घटना असतात त्या प्रत्येकी नव्या असतात, आणि आजच्या काळाला एक प्रदीर्घ असा मोठं संचित आपल्या पाठीशी असतं, जे तपासून आपण उभे राहत असतो. साहित्य हे आपल्याला जास्तीत जास्त चांगला माणूस घडवण्यासाठी आवश्यक आहे. साहित्य कशासाठी आवश्यक आहे? मनुष्य म्हणून आपल्याला जास्तीत जास्त चांगला माणूस घडवण्याच्या प्रयत्नांसाठी साहित्य आवश्यक आहे. मित्रो, इतका जास्त वेळ आपण ऐकून घेतलं, शांतपणे ऐकून घेतलं, याच्यासाठी खूप अंतःकरणापासून धन्यवाद. नमस्कार.